ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 155 अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग। श्री गणेशाय नमः। श्री भगवान उवाच अक्षरं परमं ब्रह्म उच्यते स्वभावः अध्यात्मम् उच्यते भूतभावोद्भवकरः विसर्गः कर्म संज्ञितः अस्ति। भगवान म्हणाले, जे परमश्रेष्ठ व अक्षर म्हणजे अविनाशी आहे ते ब्रह्म होय. आकाराच्या उत्पत्ती व विनाशाबरोबर उत्पन्न वा नष्ट न होता शरीरात असणे ही जी ब्रह्माची स्वाभाविक वा सहज अशी स्वरूप स्थिती आहे तिला अध्यात्म म्हणतात. अक्षर ब्रह्मापासून भूतमात्रादी चराचर पदार्थांची उत्पत्ती करणारा जो विसर्ग वा सृष्टी व्यापार म्हणजे यज्ञामध्ये चरु पुरोडाशकादिकांचे केलेले प्रदान त्याला कर्म ही संज्ञा दिलेली आहे. मग म्हणितले सर्वेश्वरे जे आकारी ये खोकरे कोंदले असत न खिरे कवणे काळी एरवी सपूरपण तयाचे पहावे तरी शून्यची नव्हे स्वभावे बरी गगनाचे नि पालवे गाळूनी घेतले. जे ऐसेही परी विरुळे ये विज्ञानाची एक खोळे हालवलेही न गळे ते परब्रह्म आणि आकाराचेनी जालेपणे जन्मधर्माते नेणे आकार लोपी निमणे नाही कही. ऐशिया आपुलियाची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असती तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. मग सर्वेश्वर श्रीकृष्ण म्हणाले, जे ह्या सर्व आकाराला आलेल्या खोकरे म्हणजे फुटक्या नाशिवंत देहामध्ये कोंदले म्हणजे गच्च वा ओतप्रोत भरलेले असतानाही कोणत्याही काळी क्षय वा नाश पावत नाही. एरवी त्याचे सपूरपण म्हणजे सूक्ष्मपण पहावे म्हटले तर ते शून्यच वाटेल, पण स्वभावतः ते शून्य नाही तर सत्स्वरूप आहे. शिवाय ते इतके सूक्ष्म आहे की सूक्ष्मात सूक्ष्म असे जे गगन वा आकाश त्याच्या पालवे म्हणजे पदराने ते गाळून घेतले आहे. जे इतके विरळ आहे व जे विज्ञानाच्या म्हणजे प्रापंचिक ज्ञानाच्या वस्त्रातून हलवले तरी गळत नाही ते परब्रह्म होय. आणि आकारवान पदार्थांच्या उत्पत्ती बरोबर त्यांचा जो जन्म धर्मरूपी विकार त्याला जे जाणत नाही व आकारवान पदार्थांचा लोप म्हणजे नाश झाल्यावर जे केव्हाही नाश पावत नाही ते परब्रह्म होय. हे सुभद्रापती, अशा रीतीने ज्या ब्रह्माची आपल्याच ठाई जी नित्य निरंतर सहज स्थिती असते त्या अखंड स्थितीला अध्यात्म असे नाम दिले आहे. मग गगनी जेवी निर्मळे नेणो कैची एके वेळ उठती घनपटळे नाना वर्णी तैसे अमूर्ती तिये विशुद्धे महदादी भूतभेदे ब्रह्मांडाचे बांधे होची लागती पै निर्विकल्पाची ये बरडी कुठे आदी संकल्पाची विरुढी आणि ते सवेची मोडोनी ये ढोंडी ब्रह्मगोळकांच्या तया एकैकाचे भीतरी पाहिजे तव बीजाचाची भरीला देखिजे माझी होतिया जातिया नेणीजे लेख जीवा. मग तया ब्रह्मगोळकांचे अंशांश प्रसवती आदी संकल्प असमास हे असो ऐसी बहुवस सृष्टी वाढे परी दुजेन विण एकला परब्रह्मीची संचला अनेकत्वाचा आला पूर जैसा. मग निर्मळ असलेल्या गगनात अचानक नाना वर्णांची घनपटळे म्हणजे मेघांच्या पंक्ती कशा येतात हे ज्याप्रमाणे कळत नाही त्याप्रमाणे त्या अमूर्त निराकार शुद्ध ब्रह्मात प्रकृती महत्त्व इत्यादी भूतभेदांनी ब्रह्मांडाचे बांधे म्हणजे आकार उत्पन्न होऊ लागतात. परंतु त्या निर्विकल्प परब्रह्मरूपी बरडी म्हणजे माळ जमिनीवर आदी संकल्पाचा म्हणजे एकोहम बहुश्याम अशा संकल्पाचा विरुढी म्हणजे अंकुर फुटतो आणि त्याबरोबर ब्रह्मांड गोलकांचे धोंडे उत्पन्न होतात. त्या एकेका ब्रह्मांडाच्या भीतरी
म्हणजे अंतरी पाहावे तर ते ब्रह्मांड मूळ संकल्पाच्या बीजांनीच भरलेले दिसते. आणि त्या एकेका ब्रह्मांडामध्ये होतीया जातीया म्हणजे होणाऱ्या जाणाऱ्या जीवांचा लेखाजोगा वा गणती करणेही अशक्य आहे. मग त्या ब्रह्मगोलकांच्या प्रत्येक अंशापासून असंख्य आदी संकल्प प्रसवतात. हे असो, अशा प्रकारे या सृष्टीचा विस्तार होतो. पण दुसऱ्या कशाही शिवाय एकटे परब्रह्मच सर्वत्र संचले म्हणजे दाट भरलेले आहे आणि त्याच्या ठायी जणू अनेकत्वाचा पूर आला आहे. तैसे समविषमत्व नेणो कैचे, वायांची चराचर रचे, पाहता प्रसवती या योनीचे लक्ष दिसती. येरी जीव भावाची पालवी, काही मर्यादा करू नये. पाहिजे कवण हे आघवे, आघवे विये, तव मूळ ते शून्य. म्हणून करता मुदलन दिसे, आणि सेखी कारणही काही नसे. माझी कार्यची आपैसे वाढो लागे. ऐसा करीतेन विण गोचरू, अव्यक्ती हा आकारू, निपजे जो व्यापारू, तया नाम कर्म. त्याचप्रमाणे चराचर म्हणजे स्थावर जंगम विश्वाची रचना ब्रह्माचे ठिकाणी सहज होऊन त्यात समविषमत्व कोठून आले ते कळत नाही. परंतु पाहू गेले असता प्रसवणाऱ्या म्हणजे उत्पन्न होणाऱ्या विविध योनींमधील भूतांचे लक्षावधी प्रकार दिसतात. येरी म्हणजे इतर जीवभावांच्या पालवीये म्हणजे विस्ताराची काही मर्यादा, सीमा वा गणनाच करता येत नाही. त्यांची उत्पत्ती कोणापासून होते हे पाहू गेले तर त्यांचे मूळ वा उत्पत्ती स्थान हे शून्य म्हणजे अव्यक्त असे ब्रह्मच आहे. म्हणून मुदल म्हणजे मुळात ह्याचा कोणी करता दिसत नाही, आणि सेखी म्हणजे शेवटी या उत्पत्तीचे कारणही सापडत नाही. कर्ता व कारण नसताना उत्पत्तीचे हे कार्य मध्येच आपोआप वाढीस लागले आहे. याप्रमाणे कर्त्याशिवाय गोचर अशा अव्यक्त ब्रह्माच्या ठायी भासमान होणारा आकार निर्माण करण्याचा हा जो व्यापार आहे त्याला कर्म असे नाम दिले आहे. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.